मित्रांनो, अंदाज मतदारसंघाचा मध्ये आता आपण पाहूयात रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघाबद्दल। आता भाजपकडून इकडे केंद्रीय मंत्री नारायण राणे हे मैदानात आहेत, तर शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून विद्यमान खासदार विनायक राऊत हे मैदानात आहेत। आता शेवटच्या क्षणापर्यंत शिंदे गटाचे मंत्री उदय सामंत यांनी त्यांच्या भावाला तिकीट मिळावं, त्यांना उमेदवारी मिळावी असा प्रयत्न त्यांनी भरपूर केला, पण ते अपयशी ठरले आणि शेवटी नारायण राणे यांना उमेदवारी मिळाली। आता या मतदारसंघामधून विनायक राऊत यांनी 2 वेळा नारायण राणे यांचे चिरंजीव निलेश राणे यांचा पराभव केलेला आहे आणि चिपळूण ते बांद्यापर्यंत अशा 300 किलोमीटरच्या वर्गामध्ये आजपर्यंत भाजप कोणताच कमळ फुलवू शकलेली नाहीये। याचाच फायदा विनायक राऊत यांना होताना दिसतोय। त्याचबरोबर शिवसेनेचा जो स्थानिक शिवसैनिक आहे हा कायम ठाकरे गटासोबत या मतदारसंघातून दिसतो, त्यामुळे विनायक राऊत यावेळेला हॅट्रिक करताना दिसतायत। तुम्हाला काय वाटतंय?